नमस्कार, मी नवल शिंदे. जर तुमचे काही स्वप्न असेल आणि ते पूर्ण व्हावे अशी तुमची इच्छा असेल, तर आजचा हा ऑकल्ट मास्टर क्लास तुमच्या आयुष्याचा जॅकपॉट ठरणार आहे. व्हिज्युअलायझेशन ही केवळ कल्पना नाही, तर तुमचे भविष्य वर्तमानात जगण्याची एक अफाट कला आहे. आजच्या या विशेष भागात मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशनची अशी 10 कमाल तंत्रे आणि 3 जबरदस्त बूस्टर्स सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे प्रत्येक स्वप्न हकीकतमध्ये बदलू शकता. ही माहिती तुमच्या सुप्त मनाला अशा प्रकारे ट्यून करेल की यशाचा मार्ग आपोआप मोकळा होईल. अशाच प्रकारचे शक्तिशाली गुपितं आणि वास्तुशास्त्र विषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या नवल शिंदे ओम श्रीम औरा अँड ॲस्ट्रो वास्तू या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमची एक शेअर कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. आणि हो, या 10 तंत्रांपैकी तुम्हाला कोणते तंत्र सर्वात जास्त आवडले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग तुमच्या स्वप्नांचा प्रवास आजपासूनच सुरू करूया. आ, आजच्या या आपल्या सखोल चर्चेमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारा आहे. हो, आणि आपल्या रोजच्या जगण्याशी अगदी जवळून जोडलेला सुद्धा आहे. अगदी बरोबर. आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याबद्दल बरीच उत्सुकता असते आणि अनेकदा गैरसमजही असतात. तो विषय म्हणजे व्हिज्युअलायझेशन आणि मॅनिफेस्टेशन. नक्कीच. आणि आजच्या या चर्चेसाठी आपण एका अत्यंत अभ्यासपूर्ण अशा मास्टर क्लासच्या ट्रान्स्क्रिप्टचा आधार घेतला आहे. हो, अनेकदा असं वाटतं की हे विषय म्हणजे केवळ काहीतरी जादुई संकल्पना आहेत किंवा डोळे मिटून फक्त स्वप्न पाहत राहण्याचा प्रकार आहे. पण ठीक आहे, आपण हे जरा सविस्तर समजून घेऊया. खरे, कारण बऱ्याच लोकांचा तसा समज असतो. हो ना, पण आजचं आपलं मुख्य उद्दिष्ट हे केवळ हवेत इमले बांधणे नसून ती स्वप्न वास्तवात कशी उतरवायची याची एक अत्यंत व्यावहारिक मेंटल ट्रेनिंग म्हणजे मानसिक प्रशिक्षण समजून घेणं हे आहे. आणि जेव्हा आपण या मास्टर क्लासच्या ट्रान्स्क्रिप्टचं विश्लेषण करतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. व्हिज्युअलायझेशनकडे बघण्याचा एक अतिशय शांत, वैज्ञानिक आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन तिथे मांडला आहे. म्हणजे हा कोणताही जादुई मंत्र नाहीये. अजिबात नाही. व्हिज्युअलायझेशन म्हणजे केवळ भविष्याबद्दल विचार करत बसणे नव्हे, तर भविष्याला आज, याच क्षणी, वर्तमानात जगण्याची ती एक कला आहे. पण मला सांगा, हे थोडं विचित्र नाही का वाटत? म्हणजे मी फक्त डोळे मिटून एखादी गोष्ट कल्पनेत पाहिली तर मेंदू खरंच फसेल का? बरेच लोक याला फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग मानतात. हो, पण या मास्टर क्लासमध्ये विज्ञानाचा जो आधार दिला आहे तो खूपच वेगळा आणि आश्चर्यकारक आहे. अनेक वैज्ञानिक संशोधनांनुसार असं आढळून आलं आहे की जेव्हा एखादी घटना खऱ्या आयुष्यात घडते, अगदी तेच, जेव्हा घटना प्रत्यक्षात घडते आणि जेव्हा आपण तीच घटना अत्यंत सखोलपणे आपल्या डोळ्यांसमोर उभी करतो, म्हणजेच तिचं व्हिज्युअलायझेशन करतो, तेव्हा या दोन्ही परिस्थितींमध्ये आपल्या शरीराचा प्रतिसाद जवळजवळ एकसारखाच असतो. बापरे, म्हणजे शरीराला फरकच समजत नाही. नाही समजत. आपल्या पेशी, आपले अवयव आणि आपला मेंदू या खऱ्या आणि कल्पनेतील गोष्टींमधील फरक ओळखू शकत नाहीत. त्यांना ती कल्पना केलेली घटनाही खरीच वाटते. आणि मग ते त्याच पद्धतीने रसायने किंवा हॉर्मोन्स शरीरात सोडतात, बरोबर? होय. याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या मेंदूला आधीच त्या भविष्यातील यशाची सवय लावून ठेवू शकतो. मेंदूत ते न्यूरल पाथवेज आधीच तयार होतात. हे खरोखरच अद्भुत आहे. म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या शरीराला भविष्यातील यशासाठी आजच, या क्षणी प्रोग्राम करत आहोत. नक्कीच. कल्पनेत जगल्यामुळे मेंदूची आणि शरीराची प्रोग्रामिंग बदलते हे स्पष्ट होतं. पण मी जेव्हा हे वाचत होते तेव्हा या मास्टर क्लासमध्ये आणखी एका गोष्टीवर खूप भर दिलेला मला दिसला. एकाच ध्येयासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतींचा तिथे उल्लेख आहे. हो, जवळजवळ 10 ते 12 वेगवेगळी तंत्र सुचवली आहेत. मग असा साहजिकच प्रश्न पडतो की एकाच ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी इतक्या सगळ्या पद्धतींची, म्हणजे या पूर्ण टूलकिटची काय गरज आहे? एखादी सोपी पद्धत का नाही सांगितली? इथे सर्वात वेधक गोष्ट म्हणजे मानवी स्वभावातील विविधता. या विश्लेषणात त्याला खूप महत्त्व दिलं गेलंय. प्रत्येक माणसाची पार्श्वभूमी वेगळी असते. हो, प्रत्येकाचं शिक्षण, अनुभव वेगळे असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहितीवर प्रक्रिया करण्याची किंवा विचार करण्याची पद्धत वेगळी असते. जे तंत्र एका व्यक्तीसाठी अत्यंत प्रभावी ठरेल, तेच तंत्र दुसऱ्या व्यक्तीसाठी पूर्णपणे निरुपयोगी असू शकतं. अच्छा, म्हणूनच याला एका टूलकिटचं स्वरूप दिले आहे तर? अगदी.
जसं एखाद्या कुशल मेकॅनिककडे अनेक हत्यारे असतात आणि तो परिस्थितीनुसार योग्य हत्यार निवडतो, तसंच आपणही या टूलकिटमधून आपल्या स्वभावाला साजेसं तंत्र निवडायचं आहे. हे एक उत्तम उदाहरण आहे. आता या टूलकिटमधील पहिल्या आणि बहुधा सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या तंत्राकडे वळूया, व्हिजन बोर्ड. हो, यावर बरीच चर्चा झाली आहे ट्रान्स्क्रिप्टमध्ये. अनेक लोक याला फक्त एक कोलाज किंवा शाळेतला प्रोजेक्ट समजतात. पण मला हे खूप आवडलं की तिथे त्यांनी व्हिजन बोर्डला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग सिस्टम असे एक अतिशय व्यावसायिक नाव दिलं आहे. आणि ते तसं आहेच. व्हिजन बोर्डच्या माध्यमातून भविष्याचं चित्र आजच कागदावर उतरवलं जातं. ही एक अशी जागा आहे जिथे ध्येयांना एक दृश्य स्वरूप मिळतं. म्हणजे फक्त विचार न करता त्याला डोळ्यांसमोर आणणं. हो, जेव्हा आपण एखादं ध्येय फक्त कागदावर लिहितो तेव्हा ते केवळ शब्दात अडकलेलं असतं. पण जेव्हा आपण व्हिजन बोर्ड बनवतो तेव्हा त्यात अनेक रंग असतात, चित्र असतात, जी आपल्या मेंदूच्या व्हिज्युअल कॉर्टेक्सला जास्त वेगाने उत्तेजित करतात. अगदी बरोबर. यावर स्त्रोतामध्ये एक अतिशय उत्तम उदाहरण दिले गेलं आहे. समजा एखाद्या व्यक्तीचं स्वप्न ऑडी A8 कार घेण्याचं आहे. तर केवळ मला एक चांगली कार हवी आहे असं म्हणून चालणार नाही. अजिबात नाही. इंटरनेटवर जाऊन ऑडी A8चं अचूक मॉडेल शोधावं लागतं. जेव्हा हे संशोधन सुरू होतं तेव्हा समोर हजारो चित्रे येतात आणि त्यातून योग्य रंगाची, योग्य अँगलची चित्रे निवडता त्या व्यक्तीच्या स्वतःच्या ध्येयाविषयीची स्पष्टता प्रचंड वाढते. हो ना? ही शोधण्याची प्रक्रियाच एक प्रकारे ध्येयाशी आपलं नातं जोडते. तंतोतंत. आणि जितके अधिक रंग आणि स्पष्ट चित्रे निवडली जातात तितका त्या ध्येयावरचा विश्वास आणि फोकस वाढत जातो. जेव्हा ही चित्रे एका मोठ्या चार्टवर किंवा बोर्डवर लावली जातात आणि रोज ती पाहिली जातात. हो, रोज पाहिली जातात, तेव्हा एका अर्थाने भविष्यातील ध्येय आजच डोळ्यांसमोर जिवंत केलं जातं. मेंदूला सातत्याने एक व्हिज्युअल रिमाइंडर मिळत राहतं की आपल्याला नक्की कुठे पोहोचायचं आहे. पण मग मला एक सांगा, ज्यांना इंटरनेटवरून चित्रे शोधून ती प्रिंट करणे आणि चिकटवणे यात काहीच रस नाही, त्यांच्यासाठी काय? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण ज्यांची विचार करण्याची पद्धत मुळातच खूप कलात्मक आहे, त्यांच्यासाठीही यात काही पर्याय दिले आहेत का? नक्कीच दिले आहेत. आणि हा भाग मला वैयक्तिकरित्या खूप रंजक वाटतो. ज्यांना प्रिंट्स काढण्यात रस नाही किंवा जे लोक मुळातच खूप रचनात्मक आहेत, त्यांच्यासाठी स्केच युअर गोल्स म्हणजेच स्वतःची स्वप्न स्वतः रंगवण्याचा पर्याय सुचवला आहे. हो, मी वाचलं ते आणि मला ही पद्धत खूपच खास वाटली. म्हणजे ज्यांना चित्रकला आवडते त्यांनी कुठलंच रेडीमेड चित्र घेण्याची गरज नाही. अगदी. स्वतः कॅनव्हासवर वॉटर कलर किंवा ऑइल कलर वापरून आपली स्वप्न रंगवणे यात अपेक्षित आहे. याच्यामागची सायकोलॉजी खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा एखादा चित्रकार किंवा कलात्मक प्रवृत्तीचा माणूस आपलं ध्येय कॅनव्हासवर रंगवू लागतो तेव्हा तो त्या प्रक्रियेत पूर्णपणे गुंतून जातो. हो, ब्रशचा प्रत्येक स्ट्रोक, रंगांची प्रत्येक छटा निवडताना तो केवळ त्या ध्येयाचा विचार करत असतो. आणि या प्रक्रियेत मेंदूच्या लहरींचा वेग मंदावतो. मेंदू आपोआप अल्फा किंवा थीटा स्टेपमध्ये प्रवेश करतो. बरोबर. हा वेळ, ही सखोल एकाग्रता अवचेतन मनावर एक अतिशय खोल ठसा उमटवते. इंटरनेटवरून 2 मिनिटात प्रिंट काढण्यापेक्षा स्वतःच्या हाताने ते स्वप्न कागदावर उतरवणे हा अनुभव मेंदूतील न्यूरल पाथवेज अधिक बळकट करतो. हे खूपच सखोल आहे. आणि याच संदर्भात जे लोक कलात्मक नाहीत पण खूप विश्लेषणात्मक विचार करतात त्यांच्यासाठी टोनी बुझान यांच्या माइंड मॅपिंग संकल्पनेचा एक सुंदर संदर्भ दिला आहे. होय, माइंड मॅपिंग हे ध्येय निश्चितीसाठी आणि नियोजनासाठी एक अप्रतिम साधन आहे. ज्यांना फक्त चित्रे काढण्यातच नाही तर माहितीचं विश्लेषण करण्यात, तर्क लावण्यात रस असतो, त्यांच्यासाठी हे उत्तम काम करतं. म्हणजे यात मुख्य ध्येय मध्यभागी ठेवून त्यातून वेगवेगळ्या शाखा काढल्या जातात. अगदी. आणि या शाखा आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांची दृश्य स्वरूपात मांडणी करून देतात. हे एक प्रकारे आपल्या विचारांचा एक्सरे काढल्यासारखं आहे. आणि इथेच खऱ्या अर्थाने एक रंजक वळण येतं. कसं काय? कारण आपण आतापर्यंत फक्त गोष्टी पाहण्याबद्दल, चित्र काढण्याबद्दल किंवा फ्लोचार्ट बनवण्याबद्दल बोललो, पण या मास्टर क्लासमध्ये एक अत्यंत महत्त्वाची अट घातलीये, जी या प्रक्रियेचा आत्मा आहे असं म्हणता येईल. हो, भावनांचा मुद्दा. होय, केवळ चित्र पाहणे किंवा चित्र काढणे पुरेसे नाही, त्यात भावना असणं अत्यंत आवश्यक आहे. जर भावना नसतील तर हे सगळे प्रयत्न म्हणजे फक्त एक मेकॅनिकल व्यायाम ठरतो.
आणि जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला ना, तर भावना या खऱ्या अर्थाने कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरक म्हणून काम करतात. पण मग या भावना खऱ्या अर्थाने जिवंत कशा करायच्या? त्यासाठी आपल्या 5 ज्ञानेंद्रियांचा अत्यंत प्रभावीपणे वापर करावा लागतो. जेव्हा एखाद्या ध्येयाचं व्हिज्युअलायझेशन केलं जातं, तेव्हा केवळ एक स्थिर चित्र पाहण्यापेक्षा एक संपूर्ण 3D चित्रपट मनात तयार केला पाहिजे. आणि ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पार्टीचे आणि केकचे जे उदाहरण दिले ते अगदी डोळ्यांसमोर उभं राहतं. हो, ते उदाहरण खूपच प्रभावी आहे. समजा एखाद्या व्यक्तीने आपलं खूप मोठं ध्येय साध्य केलं आहे आणि ते साजरे करण्यासाठी एका पार्टीचं आयोजन केलं आहे, तर फक्त मी पार्टीत आहे एवढाच विचार उपयोगाचा नाही. मग आणखी काय विचार करायला हवा? त्या पार्टीत आजूबाजूला कोण कोण लोक आहेत, अंगावर घातलेल्या सूटचा किंवा ड्रेसचा रंग कोणता आहे, समजा केक कापला जात आहे तर त्या केकचा फ्लेवर कोणता आहे, आणि तो केक खाताना त्याची चव कशी लागत आहे, बॅकग्राऊंडला कोणतं संगीत वाजत आहे, हे सगळे तपशील महत्त्वाचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा लोक अभिनंदन करण्यासाठी जवळ येतात आणि हस्तांदोलन करतात तेव्हा त्या स्पर्शाची ऊब कशी जाणवत आहे. या मास्टर क्लासमध्ये अगदी वासाचाही उल्लेख केला आहे. आपल्याला माहीतच आहे की वासाचा आणि आपल्या स्मृतीचा किंवा भावनांचा किती जवळचा संबंध असतो. हो, एखाद्या विशिष्ट परफ्यूमचा वास किंवा फुलांचा सुगंध थेट ट्रिगर करतो. या सर्व छोट्या छोट्या तपशिलांमुळे मेंदूमध्ये चालणारा तो मानसिक चित्रपट अगदी खऱ्याखुऱ्या आयुष्यासारखा वाटू लागतो आणि भावना अत्यंत तीव्र होतात. हे सर्व ऐकायला खूपच प्रेरणादायी वाटतं. आपण मेंदूला फसवतोय, भावनांना जागृत करतोय, पण प्रत्यक्ष जगात हे कसं शक्य आहे? म्हणजे तुम्हाला कृतीबद्दल म्हणायचं आहे का? हो, म्हणजे हे सगळं तर मेंदूत घडतंय ना. केवळ कल्पना करून आणि भावना अनुभवून प्रत्यक्ष कृती कशी होणार? फक्त विचार करून तर गाडी दारात येणार नाही किंवा बँक बॅलन्स वाढणार नाही. यासाठी कृतीचा मार्ग कसा आखायचा? अगदी बरोबर विचारलंत. आणि इथेच अनेक लोक अडकतात. म्हणूनच या विश्लेषणात सक्सेस मॅप आणि मेंटल रिहर्सल या 2 अत्यंत व्यावहारिक संकल्पना मांडल्या आहेत. सक्सेस मॅप म्हणजे नक्की काय? सक्सेस मॅपची तुलना आपण गुगल मॅपशी करू शकतो. समजा आपल्याला दिल्लीवरून जयपूरला जायचंय, तर आपण गुगल मॅप लावतो. आणि तो आपल्याला अगदी गल्लीबोळांसह, वळणांसह, कुठे ट्रॅफिक आहे या सर्व गोष्टींसह संपूर्ण रस्ता दाखवतो. सक्सेस मॅप अगदी हेच काम करतो. म्हणजे केवळ ध्येय ठेवून चालणार नाही, तर ते ध्येय साध्य करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कृती, सर्व ॲक्शनेबल टास्क एकामागोमाग एक लिहून काढावे लागतील. हो, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये. एखादं मोठं 5 वर्षांचं ध्येय असेल, तर ते आजच्या दिवसात, आजच्या तासात मी काय कृती करणार आहे इथपर्यंत खाली आणावं लागेल. आणि यात एक महत्त्वाची अट अशी आहे की हे सर्व टास्क स्वतःच्या नियंत्रणात असले पाहिजेत आणि ते मोजता येण्यासारखे असले पाहिजेत. बरोबर. मी खूप अभ्यास करेन हे मोजता येत नाही, पण मी रोज 2 तास या विषयाची पुस्तके वाचेन हे मोजता येतं. आणि हे प्लॅनिंग झाल्यानंतर येते ती मेंटल रिहर्सल. ऑलिम्पिक खेळाडूंचं उदाहरण या संदर्भात खूप अचूकपणे मांडलं गेलं आहे. हो, ते प्रत्यक्ष मैदानावर उतरण्यापूर्वी तीच शर्यत किंवा तोच खेळ आपल्या मनात शेकडो वेळा खेळतात. तो केवळ जिंकण्याची कल्पना करत नाहीत, तर ट्रॅकचा स्पर्श, हवेचा वेग, एखादी चूक झाली तर ती कशी सुधारायची आणि अंतिम रेषेपार करताना स्नायूंमध्ये होणारी संवेदना, या सगळ्याचा ते मनात सराव करतात. यालाच मेंटल रिहर्सल म्हणतात. याचा परिणाम असा होतो की जेव्हा प्रत्यक्ष शर्यत सुरू होते किंवा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते, तेव्हा शरीराला आणि मेंदूला ती परिस्थिती अजिबात नवीन वाटत नाही. तो फक्त एका अत्यंत सरावलेल्या प्रक्रियेचा भाग बनतो. भीती आणि दडपण आपोआप कमी होतं. अगदी बरोबर. याच कृतीच्या आणि मानसिक सरावाच्या भागात जर्नलिंग आणि अफर्मेशन्स यांचाही उल्लेख येतो. हो, जर्नलिंग करताना आपले विचार आपण कागदावर लिहितो, ज्यामुळे एक प्रकारची मानसिक स्पष्टता येते. पण अफर्मेशन्स किंवा स्वतःला दिले जाणारे सकारात्मक संदेश याबद्दल एक खूपच तांत्रिक पण महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे तिथे. होय, अफर्मेशन्स सांगताना नेहमी वर्तमान काळाचा वापर करायला हवा, हा तो महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा आहे. म्हणजे मी श्रीमंत होणार आहे किंवा मला यश मिळेल असं भविष्यात बोलण्यापेक्षा मी आधीच श्रीमंत आणि यशस्वी आहे असं वर्तमानात म्हटलं पाहिजे. असं का? कारण जेव्हा आपण भविष्यात काहीतरी मिळेल असं म्हणतो, तेव्हा आपण मेंदूला हा संदेश देतो की सध्या माझ्याकडे ते नाहीये, आणि यामुळे अभाव किंवा कमतरतेची भावना वाढीस लागते. वर्तमानाचा भाव अत्यंत गरजेचा आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर हे रोज करणं प्रॅक्टिकली शक्य आहे का? कारण आपलं लक्ष लगेच विचलित होतं. आपण ठरवतो खूप काही, पण कामाच्या व्यापात किंवा रोजचा तणावात या सगळ्या गोष्टी मागे पडतात. हे सातत्य कसं टिकवायचं? हाच तो टप्पा आहे जिथे अनेकांचा संयम सुटतो.
म्हणूनच अवचेतन मनाला बळकट करण्यासाठी ध्यानाचा आणि सातत्याचा मुद्दा अत्यंत विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून उपस्थित करण्यात आलाय. म्हणजे मेडिटेशन. हो, हे सर्व व्हिज्युअलायझेशन करत असताना मन अत्यंत शांत आणि पूर्णपणे वर्तमानात असणं गरजेचं आहे. धावपळीच्या आणि गोंधळाच्या मनस्थितीत व्हिज्युअलायझेशन प्रभावी ठरत नाही. यासाठी दररोज कमीत कमी 5 मिनिटे ध्यान करणं आवश्यक आहे. आणि या ध्यानामुळे नक्की काय होतं? कारण अनेकदा लोक ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणे असं समजतात. ध्यान केल्यामुळे आपल्या विचारांचा गोंधळ कमी होतो, फोकस वाढतो आणि आपलं सुपरकॉन्शियस माइंड सक्रिय होतं. ज्याला पण एक प्रकारची उच्च मानसिक अवस्था म्हणू शकतो का? अगदी, जिथे विचारांचा गुंता नसतो आणि फक्त स्पष्टता असते. या अवस्थेत केलेलं व्हिज्युअलायझेशन थेट अवचेतन मनापर्यंत पोहोचतं. म्हणजे एकाच दिवसात अचानक मोठं काहीतरी करण्यापेक्षा छोट्या छोट्या कृतींमध्ये सातत्य राखणं हे यशाचं खरं रहस्य आहे. हो, अडथळे येतील, कधीकधी निराशाही येईल, पण पुनरावृत्ती आणि सखोलता यावर तडजोड करून चालणार नाही. आणि यात सातत्याचा एक भाग म्हणून फक्त ध्येय खरवून थांबायचं नाही, तर ते ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी साधने, कौशल्य आणि स्वतःची मानसिकता सतत अपग्रेड करत राहणं आवश्यक आहे. नवीन गोष्टी शिकण्याची तयारी असली पाहिजे. हो, आणि ज्यांना या विषयात आणखी सखोल अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी काही महत्त्वपूर्ण पुस्तकांचा संदर्भही अत्यंत उपयुक्त आहे. जसं की डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आणि दीपक चोप्रा यांचं द 7 स्पिरिच्युअल लॉज ऑफ सक्सेस. ही पुस्तके खऱ्या अर्थाने या क्षेत्रातील क्लासिक मानली जातात. ती वाचल्याने या प्रक्रियेमागील पायाभूत तत्वे आणि सायकोलॉजी समजायला खूप मदत होईल. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आजच्या या संपूर्ण चर्चेचा अर्क काढायचा झाला तर हे स्पष्ट होतं की व्हिज्युअलायझेशन म्हणजे केवळ डोळे मिटून रंगीत स्वप्न पाहणे किंवा चमत्कार होण्याची वाट पाहणे नाही. हो, हे एक अत्यंत शिस्तबद्ध मानसिक आणि शारीरिक प्रशिक्षण आहे. वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून भावना जागृत करून, स्पष्ट ध्येय ठरवून आणि मेंटल रिहर्सल करून आपण आपल्या मेंदूला भविष्यातील यशाची सवय लावत आहोत. गुगल मॅपसारखा सक्सेस मॅप बनवून आपण प्रत्यक्ष कृतीला दिशा देत आहोत. आजच्या या माहितीच्या महापुरात, जिथे आपलं लक्ष विचलित करणाऱ्या हजारो गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत, तिथे हा दृष्टिकोन सर्व गोंधळ दूर करून अत्यंत स्पष्ट आणि कृती करण्यायोग्य असा आराखडा देतो. होय, आयुष्यातील कोणतेही उद्दिष्ट अशा टप्प्याटप्प्याने आणि संयमाने साध्य करण्यासाठी ही साधने नक्कीच वापरता येतील. पण या संपूर्ण विश्लेषणातून एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो, ज्यावर सर्वांनी विचार करायला हवा. कोणता प्रश्न? जर खरोखरच आपल्या मेंदूला आणि शरीराला खऱ्याखुऱ्या घटना आणि अत्यंत सखोलपणे केलेली कल्पना यातील फरक समजत नसेल, तर आपण नकळतपणे रोज काय करत आहोत? म्हणजे आपण दिवसभर आपल्या चिंता, भीती, आजारपण आणि अपयश ह्या गोष्टी व्हिज्युअलाइज करून स्वतःचंच नुकसान करत नाही आहोत का? आपण अनेकदा वाईट काय घडू शकेल याचं अत्यंत जिवंत चित्र आपल्या मनात उभं करतो आणि त्यातून निर्माण होणारा ताण प्रत्यक्ष शरीरावर अनुभवतो. हे तर आपण रोजच करत असतो. मग जर आपण जाणीवपूर्वक आपल्या मनातील हा नकारात्मक चित्रपट बदलला आणि तो यशाच्या आणि सकारात्मकतेच्या दिशेने वळवला, तर आपलं भौतिक वास्तव किती वेगाने आणि किती सुंदर रीतीने बदलू शकेल. बापरे, हा विचार खरंच पूर्ण दृष्टिकोन बदलून टाकणार आहे. आपण स्वतःच आपल्या नकळत आपल्या भीतीला खतपाणी घालत असू तर ती साखळी तोडणं किती गरजेचे आहे हे आजच्या चर्चेतून स्पष्ट झालं. नक्कीच. आपल्या मनातला चित्रपट बदलण्याची, त्याची स्क्रिप्ट नव्याने लिहिण्याची ताकद आपल्याच हातात आहे. या एका अत्यंत सकारात्मक आणि शक्तिशाली विचारासह आपण आजची ही सखोल चर्चा पूर्ण करूया. ऐकल्याबद्दल आणि या प्रवासात सोबत असल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिज्युअलायझेशनची ही 10 तंत्रे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतात. पण लक्षात ठेवा, खरा खेळ हा सातत्य आणि पुनरावृत्ती म्हणजे रेपिटेशनमध्ये आहे. तुम्ही जेवढ्या तीव्रतेने आणि विश्वासाने याचा सराव कराल, तेवढे तुमचे सुप्त मन तुमच्या ध्येयासाठी ट्यून होईल. आता तुमची पाळी आहे. या 10 तंत्रांपैकी तुम्हाला कोणते तंत्र सर्वात जास्त आवडले आणि तुम्ही आजपासून कोणते वापरायला सुरुवात करणार आहात हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हे ज्ञान मौल्यवान वाटले असेल तर अशा प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा ज्याची स्वप्ने मोठी आहेत, कारण तुमची एक शेअर कोणाचे तरी नशीब बदलू शकते.
आणि अशाच प्रकारच्या गूढशास्त्रातील सखोल माहितीसाठी आपल्या नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, तुमचे परिवर्तन हाच आमचा ध्येय आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात.